कालपासून नवरात्रीची सुरुवात झाली आहे। देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा ह्या नवरात्रामध्ये केली जाते। तर पहिल्या दिवशी शैलपुत्री स्वरूपामध्ये देवीची पूजा केली जाते। तर प्रथम शैलपुत्री म्हणजे हरड। तर नवदुर्गेचा प्रथम स्वरूप शैलपुत्री मानलं गेलं आहे। त्याच प्रकारे वेगवेगळ्या समस्यांवर औषधी उपयोग असलेली हरड, हिरडा, हरितकी ही हिमावती आहे, जी शैलपुत्रीचाच एक रूप मानलं गेलं आहे। आयुर्वेदामध्ये हरितकी ही एक प्रधान औषधी मानली जाते। हरितकीचे 7 प्रकार आहेत, जसं पथ्या म्हणजे जी हित करणारी आहे, कायस्था म्हणजे जी शरीराला व्यवस्थित ठेवणारी आहे, हेमवती म्हणजे हिमालयावर तयार होणारी, चेतकी म्हणजे चित्तला प्रसन्न करणारी, श्रेयसी म्हणजे शिवकल्याण करणारी। हरितकी ही रोगांचं भय दूर करणारी आहे, म्हणून तिला अभया असं देखील म्हणतात। माता शैलपुत्रीचे स्थान हे प्रत्येक प्राण्यामध्ये नाभी चक्राच्या खाली असलेल्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी आहे। हे ते स्थान आहे ज्या ठिकाणी शैलपुत्री मातेची शक्ती ही कुंडलिनी स्वरूपामध्ये स्थित असते। म्हणून आपण पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची उपासना केली तर आपले मूलाधार चक्र जागृत होते असं म्हटलं जातं आणि यामुळे आपल्याला शक्ती, साहस आणि बल प्रदान होते। कफदोष आणि वातदोष वाढल्यामुळे जे पण काही रोग होतात ते बरेचसे विकार हे फक्त हरितकी चूर्ण सेवन केल्यामुळे बरे होण्यास मदत होते। तुम्हा सर्वांना त्रिफळाबद्दल माहिती आहे। तर हे जे त्रिफळा चूर्ण आहे, त्रिफळा पावडर आहे, ती 3 फळांनी बनलेली आहे। यामध्ये आवळा, हिरडा आणि बेहडा ह्या तिन्हींचे पावडर एकत्र करून त्रिफळा तयार होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितकीचे म्हणजे हिरड्याचे काय गुणधर्म आहे, त्यानंतर आरोग्यदायी त्याचे काय फायदे आहेत, कशासोबत हरितकी खाल्ल्यावर आपल्याला विविध रोगांवर पासून त्याचा बचाव होतो, तसेच कोणत्या कंडिशन मध्ये आपण हरितकी पावडर खाऊ नये या सर्वांबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। हरते सर्व रोगाश्च तत्र प्रोक्ता हरितकी म्हणजे जी जवळपास आपल्या शरीरातील विविध रोगांचं हरण करते तिला हरितकी असे म्हणतात। मराठीमध्ये हिरडा म्हणतात, हिंदीमध्ये हरडे किंवा हरे असं म्हणतात, बंगालीमध्ये हरितकी म्हणतात, संस्कृतमध्ये देखील हरितकी म्हणतात। आयुर्वेदामध्ये म्हणजे संस्कृतमध्ये हरितकी, अभया, वयस्था अशा वेगवेगळ्या नावांनी हरितकीचा उल्लेख आला आहे। तर हरितकीचे गुणधर्म काय आहेत ते आपण आधी बघूयात। तर हरितकी जी आहे ती 5 रसांनी युक्त आहे। मी नेहमी सांगत असते आपला जो आहार आहे तो षड्रसात्मक असावा, म्हणजे 6 रसांनी परिपूर्ण आपला रोजचा आहार असावा। तर ह्या हरितकीमध्ये 5 रस आहेत, मधुर, आम्ल, कटू, तिक्त, कषाय। फक्त लवण रस सोडून हे सर्व 5च्या 5 रस या हरितकीमध्ये आहेत। कषाय रस म्हणजे तुरट रस जास्त प्रमाणात आहे। जेव्हा हरितकी आपण खातो म्हणजे हिरड्याचं सेवन करतो, त्याच्यानंतर जेव्हा त्याचा पाक होतो, डायजेशन होतं, तेव्हा ते मधुर रस मध्ये कन्वर्ट होतं। तर ह्यामध्ये लवण रस नाही। तर जे व्याधी, जे रोग जास्त लवण रस म्हणजे जास्त खारट पदार्थ खाल्ल्याने झालेले असतात, तर त्या अशा रोगांमध्ये हरितकीचं सेवन अतिशय उत्तम मानलं जातं। जसं की केस गळणं, केस पांढरे होणं, विविध त्वचा विकार, हे बरेचसे जे विकार असतात ते आपल्या आहारामध्ये लवण रसाचा जास्त यूज केल्यामुळे होतात। जसं की पॅकेटचे फूड खाणं, वेफर्स खाणं, जास्त प्रमाणात लोणचं खाणं, यासारखं जर तुमचा लवण रस जास्त झाला असेल, आहारामध्ये याचं सेवन जास्त झालं असेल, तर अशा वेळी तुम्ही एक किंवा 2 ग्रॅम हरितकी चूर्ण रोज आपल्या आहारामध्ये ठेवावं। तर त्यामुळे आपलं जे षड्रसाचं जे बॅलन्स आहे ते होतं आणि विविध आजार जे लवण रसामुळे झालेले असतात ते कमी व्हायला मदत होते। हरितकी ही गुणाने लघु आहे, म्हणजे पचायला हलकी आहे आणि
गुणाने वृक्ष आहे, कारण की यामध्ये कषाय रस हा जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे वृक्षता ज्या लोकांमध्ये ऑलरेडी वृक्षता आहे, शरीरामध्ये ड्रायनेस आहे, अशा लोकांनी हरितकीचे सेवन काळजीपूर्वकच करावे. किंवा जर तुम्ही हरितकीची पावडर खाणार असाल तर त्यासोबत तुपाचं सेवन करावं, जेणेकरून आपल्या शरीरातील ड्रायनेस वाढणार नाही. हरितकीचं पचन झाल्यानंतर आपल्या शरीरात जेव्हा तिचं पचन होतं तेव्हा ती उष्णवीर्याची आहे असं सांगितलं आहे. तर त्यामुळे दीपन, पाचन, तसेच अग्निमांद्य असेल, पायल्सचा प्रॉब्लेम असेल, मूळव्याधीची तक्रार असेल तर यासाठी हरितकी अतिशय उपयुक्त मानली जाते. ज्या लोकांना वारंवार कॉन्स्टिपेशन होतं, पोट साफ होत नाही किंवा आव पडते, चिकट संडास होते, अशा लोकांनी हरितकीची पावडर रोज रात्री 5 ग्रॅम पर्यंत म्हणजे 1 चमचा कोमट पाण्यासोबत घ्यावी. त्यामुळे आव जर पडत असेल तर ती आव पडणं कमी होतं, संडास साफ व्हायला मदत होते. तसेच ही जी हरितकी पावडर आहे ती दीपन पाचन करणारी आहे आणि सोबत अनुलोमन करणारी आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील पोटातील जे अपाचित घटक आहे त्याचं व्यवस्थित पाचन होतं, अनुलोमन पण करते, त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. हरितकी ही वयस्थापनामध्ये श्रेष्ठ सांगितली आहे. वयस्थापन म्हणजे ज्या लोकांना दीर्घायुची कामना आहे, आपलं आयुष्य दीर्घायू असावं हे असं सर्वांनाच वाटतं, तर अशा सर्व लोकांनी हरितकीचं नित्य सेवन करावं. हरितकीचं नित्य सेवन करणार असेल तर आपले प्रकृती, दोष तसेच ऋतूनुसार हरितकीचं सेवन केलं जातं. ते आपण व्हिडिओच्या पुढे बघूयात. हरितकीचे गुणधर्म इतके आहेत की जवळपास बऱ्याचशा रोगांवर हरितकीचा उपयोग केला जातो. हरितकीला चक्क माता असं म्हटलं आहे. यस्य नास्ति माता तस्य माता हरितकी असं म्हणून हरितकीचं वर्णन केलं आहे. आणि जशी एक आई आपल्या मुलाची काळजी घेते तशीच ही हरितकी आपल्या जवळ असावी, की जी आपल्या प्रत्येक व्याधीमध्ये, प्रत्येक रोगामध्ये आपल्याला ती मदत करते. जर तुम्हाला भूक लागत नसेल, पोट साफ होत नसेल, नेत्रविकार असतील, त्वचा विकार असतील, कावीळ झाला असेल, पांडुरोग म्हणजे ॲनिमिया, रक्ताची कमतरता असेल किंवा ती मेद्य म्हणून देखील सांगितली आहे. तसेच श्वास, कास, दमा, क्षयरोग या सर्वांमध्ये देखील हरितकीचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे विविध आजारांवर हरितकी अतिशय उपयुक्त आहे. म्हणून आपल्या घरामध्ये आवळ्याचं चूर्ण, हरितकीचं चूर्ण, बेहड्याचं चूर्ण असावं. ऍटलिस्ट हे त्रिफळाचं चूर्ण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असावं. जर तुम्हाला रेग्युलर हरितकीचं सेवन करायचं असेल तर तुम्ही 1 ते 2 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये घेऊ शकता. आणि जर तुमचं पोट साफ होत नसेल, कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर अशा वेळी 5 ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये हरितकीचं सेवन करू शकता. त्यानंतर हरितकीचं सेवन करण्यासाठी वेगवेगळे अनुपान आयोजित केले जातात. म्हणजे कधी कोणत्या अनुपानासोबत घ्यावं. तर आता आपण बघूयात की हरितकीचं सेवन ऋतूनुसार कसं करायचं असतं. तर ही जी हिरड्याची पावडर आहे ती ऋतूनुसार वेगवेगळ्या गोष्टींसोबत घेतली जाते. जसं वसंत ऋतू आहे तर वसंत ऋतूमध्ये कफदोष वाढलेला असतो, म्हणून वसंत ऋतू असताना हरितकीचं सेवन मधासोबत करावं. ग्रीष्म ऋतूमध्ये वातदोष थोडा वाढलेला असतो, तसेच वातावरण उष्ण असते, तर अशा वेळी गुळासोबत हरितकीचं सेवन करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर वर्षा ऋतू, तर वर्षा ऋतूमध्ये वातदोष वाढलेला असतो आणि वाताचे बरेचसे दुखणे बघितले जातात, तर अशा वेळी सैंधव सोबत हरितकीचं चूर्ण घ्यायला सांगितलं जातं. त्यानंतर शरद ऋतूमध्ये पित्तदोष वाढलेला असतो, म्हणून शरद ऋतूमध्ये हरितकीचं चूर्ण खडीसाखरेसोबत घ्यावं. त्यानंतर हेमंत ऋतूमध्ये कफदोष थोडा वाढायला सुरुवात होते, तर अशा वेळी सुंठ चूर्णासोबत हरितकीचं सेवन करावं. आणि शिशिर ऋतूमध्ये पिप्पलीचं चूर्ण, लेंडी पिंपळीचं जे चूर्ण असतं त्याच्यासोबत हरितकीचं सेवन करण्यास सांगितलं आहे. दोषानुसार सुद्धा वेगवेगळ्या पदार्थांसोबत हरितकीचं सेवन करण्यास सांगितलं आहे. वातदोष वाढलेला असेल तर अशा वेळी तुपासोबत हरितकीचं सेवन करावं. पित्तदोष वाढलेला असेल, पित्ताचे विकार असेल तर अशा वेळी खडीसाखरेसोबत हरितकीचं सेवन करावं. कफदोष वाढलेला असेल तर मधासोबत हरितकीचं सेवन करावं. विविध रोगांमध्ये विविध प्रकारच्या अनुपानासोबत हरितकीचं सेवन केलं जातं.
ते आपण आता व्हिडिओच्या पुढे बघूयात। जर तुम्हाला खोकला येत असेल, दम लागत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर अशा वेळी हरितकीचं चूर्ण, लेडी पिपळीचं चूर्ण तसेच मध असं एकत्र करून सकाळ संध्याकाळ घ्यावं। तर यामध्ये हरितकीची पावडर 2 ग्रॅम, पिप्पलीची पावडर 1 ग्रॅम आणि 1 चमचा मध अशा प्रमाणामध्ये घ्यावं। जर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल तर अशा वेळी हरितकीची पावडर ही मनुक्याच्या पाण्यासोबत किंवा खडी साखरेसोबत घ्यावी। जर तुम्हाला आव पडत असेल, संडास चिकट होत असेल, संडास करताना पोटामध्ये कळ येत असेल तर अशा वेळी हरितकीची पावडर 1 चमचा म्हणजे जवळपास 5 ग्रॅम आणि 2 ग्रॅम सुंठ पावडर टाकून कोमट पाण्यासोबत घ्यावे। जवळपास सर्व प्रकारच्या नेत्रविकारांमध्ये त्रिफळा पावडर सर्वात श्रेष्ठ सांगितली आहे। त्रिफळामध्ये हरितकी पावडर असतेच, तर ही जी त्रिफळा पावडर आहे 1 चमचा त्रिफळा पावडर 1 चमचा गाईच्या तुपासोबत घ्यावे। जर तुम्हाला पाईल्सचा मूळव्याधीचा त्रास असेल परंतु ज्यामधून ब्लिडिंग होत नाही, अशा वेळी अभयारिष्ट नावाचे आयुर्वेदिक औषध 2-2 चमचे पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ घ्यावे। ज्या लोकांच्या मूळव्याधीमधून रक्तस्राव होत आहे, रक्त पडत आहे, अशा लोकांनी हरितकीची पावडर नागकेशरच्या चूर्णासोबत घ्यावी। 2 ग्रॅम हरितकीची पावडर आणि 2 ग्रॅम नागकेशर पावडर। बऱ्याचशा मेदोरोगांमध्ये त्रिफळा पावडर श्रेष्ठ सांगितली जाते। तर ज्या लोकांची पोटाची चरबी वाढली आहे, वजन वाढत आहे, तर अशा वेळी त्रिफळा पावडर 1-1 चमचा कोमट पाण्यामधून सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर घ्यावे। जर पोटदुखी असेल, पोट फुगलं असेल तर अशा वेळी कोमट पाण्यासोबत गरम पाण्यासोबत हरितकीचं चूर्ण घ्यावं। पोट साफ होत नसेल, कॉन्स्टिपेशन असेल तर 1 ते 5 ग्रॅम प्रमाणामध्ये हरितकीचं चूर्ण कोमट पाण्यामध्ये रात्री झोपण्याच्या आधी घ्यावं। कफ आणि वात दोष वाढल्यामुळे होणारे जे वेगवेगळे नानाविध जे रोग आहे, व्याधी आहेत, त्याचा जो उपाय आहे सर्वात सोपा, जी चिकित्सा आहे ती हरितकीने होते। तर हरितकी सोबत कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजेत त्याच्यावर सुद्धा ते डिपेंड आहे। आता आपण बघूयात की हरितकीचं चूर्ण कोणी घेऊ नये, कुणासाठी ते घातक ठरू शकतं। तर गर्भिणी स्त्रियांनी हरितकीचं चूर्ण सहसा घेऊ नये, कारण की हरितकीचं चूर्ण हे वीर्याने उष्ण आहे, तसेच वृक्षता वाढवणारे आहे। त्यानंतर ज्या लोकांच्या शरीरामध्ये ऑलरेडी वृक्षता आहे, ड्रायनेस आहे, सहसा वात प्रकृतीचे जे व्यक्ती असतात त्यांच्या शरीरामध्ये ड्रायनेस भरपूर असतो, अशा लोकांनी कंटिन्यू हरितकीचं चूर्णाचं सेवन करू नये। ज्या लोकांच्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली असतात, जसे की हातपाय नेहमी गरम असतात, नेहमी तोंडामधून उष्ण वाफारा येत असतो, अशा लोकांनी सुद्धा हरितकीचं सेवन काळजीपूर्वक करावं। किंवा सेवन करण्यापूर्वी आपण कशासोबत हरितकीचं चूर्ण घेत आहे ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। तर अशा प्रकारे गुणदायी असलेली ही हरितकी, हिरडा, हरडे हे आपल्याला वेगवेगळ्या आजारांवर पासून बचाव करतात, तसेच आपलं आयुष्य दीर्घायू करण्यास मदत करते। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।